नमस्कार. भोपळा किसून न घेता मी हे धपाटे केलेले आहे. तरी सुद्धा हे चवीला खूप छान आणि मस्त लागतात. अगदी तुम्ही पहिल्या वेळेस केले तरी सुद्धा तुमचे धपाटे एकदम छान आणि मस्त होईल. आता हे तुम्ही दही सोबत खा, तेल गूळ सोबत खा किंवा तसे सुद्धा खाऊ शकता. एकदम छान आणि मस्तच होतात. पीठ कसे तयार करायचे, धपाटे कसे थापायचे, तव्यावर कसे टाकायचे अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे. त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा. आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. नमस्कार, मी उज्ज्वला. उज्ज्वला कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भोपळ्याचे धपाटे करण्यासाठी मी छान असा कोवळा भोपळा घेतलेला आहे. आता पूर्ण भोपळा मी वापरणार नाही, यातला थोडासा भोपळा मी भाजी करण्यासाठी काढून ठेवणार आहे. भोपळ्याच्या धपाट्यासाठी मी या ठिकाणी हा मसाला सुद्धा काढून घेतलेला आहे. चला आता रेसिपी डिटेलमध्ये बघू. धपाट्यामध्ये टाकण्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे साल काढून घेतले आणि त्याचे असे मोठाले तुकडे करून घेतले. कांदा धपाट्यामध्ये टाकायचा, चव छान लागते. अर्धा चमचा जिरे, जवळपास 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 10-15 हिरव्या मिरच्या घेतल्या. आता तुम्ही तिखट कसे खाता त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण ठरवू शकता. आणि या मिरच्या थोड्याशा फिक्या आहेत त्यामुळे मी 2-3 शिल्लकच घेतला. आणि हा छान असा कोवळा जो घेतलेला आहे भोपळा तो, याची साल वगैरे अजिबात काढायची नाहीये. आणि गावाकडे असे म्हणतात की देठ असलेला भोपळा घ्यायचा, त्याप्रमाणे मी घेतलेला आहे. आता यातला थोडासा तुकडा मी काढून टाकते. हे बघा, एवढा भोपळा मी भाजीसाठी ठेवून देते. आणि हा बाकीचा आता आपल्याला धपाट्यासाठी वापरायचा आहे. सुरुवातीला त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेते. थोडे मोठे तुकडे केले की त्यानंतर असे बारीक तुकडे करून घ्यायचे. आता बारीक का करायचे, कारण मिक्सरमध्ये जर मोठाले तुकडे बारीक करायला गेलं तर काही याचा अगदी बारीक चोथा होईल आणि काही मात्र मोठाले तुकडे राहील. तसं व्हायला नको, म्हणून असे छोटे छोटे तुकडे केले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आणि चालू बंद करत किंवा प्लस मोड वरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे यातून अगदी ज्यूस बाजूला काढायचा नाही, आपल्याला फक्त याचं क्रश करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने करून घेतलं तर किसायची अजिबात आवश्यकता पडत नाही. मी आता याला फिरवून घेते. हे बघा, अशा पद्धतीने बारीक झालेला आहे. एकदम बारीकही केलेलं नाही आणि फार असं जाडही ठेवलेलं नाही. आता थोडाफार एक अर्धा तुकडा यात राहतो, त्याचं काही नाही. आपण धपाटे थापत असताना तो सुद्धा छान थापला जातो आणि तोंडामध्ये आल्यानंतर खायलाही छानच लागतो. फार मोठा असेल तर मात्र चिरून घेऊ शकता. मी आता एका टोपल्यामध्ये जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे भोपळ्याचा किस म्हणा किंवा चुरा म्हणा तो काढून घेते. अशाच पद्धतीने सर्व भोपळ्याचा मी या ठिकाणी बारीक मिक्सरमध्ये चुरा करून घेतला. आता थोडासा पहिला जो होता तो काळा पडलेला आहे. आता जास्त काळा पडू नये म्हणून झटपट यामध्ये हा मसालाही वाटून घेते. आता सुरुवातीला मी कांदा वाटून घेते. कांदा अगदी बारीक पेस्ट नाही करायची, तो थोडासा भरडच काढायची आपल्याला. हे बघा, कांदा सुद्धा छान असा बारीक केला, म्हणजे अति बारीकही नाही आणि अति जाडही नाही, तो यात टाकून देते. कांदा बारीक झाल्यानंतर बाकीचा सर्व मसाला मिक्सरमध्ये टाकला. तोही पाण्याचा एक थेंबही न टाकता बारीक करून घेतला. शक्यतो त्याची अशी भरडच तयार करून घ्यायची. आता हे सर्व यामध्ये काढून घेतलं. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही टाकून दिली. आता तुम्ही कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. यामध्ये आपण पीठ टाकणारे वेगवेगळे, त्यामुळे त्या अंदाजानेच मीठ टाकून घ्यायचं. छोटा अर्धा चमचा हळद टाकून देऊ, त्यामुळे धपाट्याला छान असा कलर येईल. हिरवी मिरची भरपूर वापरलेली आहे तरी सुद्धा मी लाल तिखट अर्धा चमचा टाकून घेतले. आता तुम्हाला टाकायचे असल्या टाका किंवा स्किपही करू शकता. आता हे छान असं मिक्स करून घेऊ. यात जे मीठ टाकलेले आहे त्यामुळे कांद्याला आणि भोपळ्याचा जो आपण लगदा करून घेतलेला आहे त्याला छान असं पाणी सुटेल. हे बघा, छान मिक्स करून घेतला. आता यामध्ये पीठ टाकून घ्यायचे. एका वाटीच्या मदतीने मी 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी डाळीचं पीठ घेतलं. आता हरभऱ्या डाळीचं चालत नसेल तर मुगाच्या डाळीचंही घेऊ शकता. आता माझ्याकडे 3च पीठ होते म्हणून मी 3च पीठ घेतलेले आहे. आता तुमच्याकडे आणखीन शिल्लकचे पीठ असेल, नाचणीचे, बाजरीचे वगैरे, तर तेही तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. आता माझ्याकडे तांदूळाचं पीठ नाहीये. छान असा खुसखुशीतपणा येण्यासाठी मी या ठिकाणी तांदूळाच्या पिठाऐवजी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. आता तुम्ही रवा टाका किंवा तांदूळाचं पीठ टाका किंवा पाव वाटी रवा टाका, पाव वाटी तांदूळाचं पीठही ऍड करून घेऊ शकता. आता हे यामध्ये मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आणखीन पीठ लागले तर पीठही टाकून घेऊ शकतो आणि पाणी टाकायची गरज पडली तर किंचित पाणी टाकू शकतो, पण शक्यतो वरतून पाणी टाकण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला 1-1 वाटी आणि दोन्ही बाकीच्या अर्धी वाटी घेतलेला. आता एकदा छान असं मिक्स करून घेते आणि बघू. आता हे बघा, छान असं भिजला गेलेलं आहे. वरतून पीठही टाकायची आवश्यकता पडली नाही आणि पाणीही टाकायची आवश्यकता पडली नाही. आता कदाचित तुमच्याकडनं शिल्लक झालेच पीठ तर थोडंसं पाणी ऍड करू शकता, पण जास्त पाणी टाकून पीठ भिजवले तर त्या धपाट्याची चव चांगली लागत नाही. म्हणून शक्यतो सुरुवातीला कमी कमी पीठ टाकून घ्यायचे आणि जेवढा भोपळ्याचा किस, म्हणजे भोपळा आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, कांदा वगैरे, त्या मसाल्यात जेवढे पीठ भिजल्या जाईल
तेवढेच पीठ भिजवून घ्यायचे. आता यात रवा टाकलेला आहे म्हणून थोडं 5 ते 6 मिनिटासाठी भिजू देऊ. झाकण ठेवून दिले. जवळपास 5-6 मिनिटं झाले. आता याला छान असं भिजलेलं आहे, रवा झाकण काढून घेतले. मस्त आता धपाटे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा थापून घेऊ. खूप छान आणि मस्त चव लागते. नक्की तुम्ही एकदा करून बघा. तवा मी गॅसवर ऑलरेडी तापायला ठेवलेला आहे. एक कॉटनचा पांढरा रुमाल पाण्यामध्ये टाकून चांगला पिळून घेतला. नंतर पोळपाटावर टाकला. वरतून थोडीशी पाणी टाकून घेतली की जे पीठ भिजून ठेवलेले त्यातला छोटासा गोळा गोल करून घेतला. तो त्यावर टाकला की ओला हात करून असं धपाटे थापून घ्यायचे. तुम्ही नवीन करणारे असाल तर छोटे छोटे गोळे घ्या आणि छोटे छोटे धपाटे थापा. भरपूर प्रॅक्टिस असेल तर मात्र मोठालेही करू शकता. आणि धपाटा जास्त पतलंही थापायचं नाही. फार पतलं थापत बसले तर आपण जर कापड घेतलेलं त्याला चिटकून जाईल आणि जाड थापले तर त्याची चवही चांगली लागणार नाही. अशा पद्धतीने धपाटे थापून घेतले त्याला छिद्रे पाडून घ्यायची. या छिद्रावाटी तेल, तूप, बटर जे आपण वापरू ते टाकायला मदत होते आणि धपाटे छान खमंग खुसखुशीत लागतात. आता हे धपाटे तव्यावर टाकून घ्यायचे. याचे 2 टोकं पकडायचे आणि तव्यावर टाकायचे. तवा गरम झालेला आहे, त्यावर थोडंसं तूप टाकून घेते मी या ठिकाणी आज तूप वापरणार आहे. तूप सर्व तव्यावर असे पसरून घ्यायचे, त्यामुळे धपाटे पटकन निघायला मदत होते. 2 टोकं धरले असं टाकून दिलं की अलगद असं हाताने थापून घेतलं की रुमाल काढून घ्यायचा. बघा आहे ना एकदम सोपी पद्धत. अतिशय सोपी पद्धत आहे आणि जुनी पद्धत सुद्धा आहे. आता तुम्ही रुमालाऐवजी बटर पेपरचाही वापर करू शकता. पण बटर पेपर प्रत्येकाकडेच असतो अशी नाही, रुमाल मात्र प्रत्येकाकडे असतो. आता दुसरे धपाटे मी थापून घेते. तोपर्यंत गॅसवर तव्यावर जे धपाटे टाकलेले आहेत ते एका बाजूने भाजले जातात. आणि धपाटे शक्यतो मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे. तवा चांगला तापल्यानंतर म्हणजे छान खमंग खुसखुशीत होतात. फुल गॅसवरती ते वरतूनच जळतील आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि जास्त चांगले लागणार नाही चवीला. थोडेसे वरतून कोरडे झाले की त्यावर जे बटर, तूप किंवा तेल वापराल ते असे छिद्रावाटी टाकून घेतले की उलटून घ्यायचे. त्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे उलटायला सोपे जाते. आणि दुसऱ्या बाजूने आता मीडियम गॅसवरती छान असं हे धपाटे भाजून घेऊ. 2-1 मिनिटं झाले की पुन्हा थोडंसं तूप लावून ह्या बाजूने थोडंसं भाजून घ्यायचं. आलटून पालटून दोन्ही बाजूने छान असं खमंग खुसखुशीत ते धपाटे भाजून घ्यायचे. एक धपाटे भाजून घेण्यासाठी जवळपास 4 ते 5 मिनिटं लागतात. आणि फुल गॅस शक्यतो कमी वेळा करायचा जेव्हा तवा फार थंड वगैरे झाला तेव्हा, नाही तर मिडियम गॅसवरती धपाटे भाजून घ्यायचे. छान खुसखुशीत खमंग मस्त होतात. हे बघा छान असं हे धपाटे तयार झालेले आहे. मी आता हे काढून घेते. बघू शकता. आता हे धपाटे काढून घेतले की लगेच गरम गरम खायला द्यायचे. दही सोबत खा, सॉस सोबत खा किंवा तेल आणि गुळासोबतही खाऊ शकता. आणि लगेच खायचं नसेल तर एखाद्या चाळणीत किंवा दुरडीत वगैरे काढून ठेवायचं म्हणजे त्याला खालूनही छान अशी हवा लागते आणि पाणी सुटत नाही. अशा पद्धतीने मी आता एकदा तुम्हाला दाखवायचे म्हणून 3 करून घेते आणि नंतर मात्र तव्यावरच डायरेक्ट ताटात टाकून खायला घेणार आहे. बघा दुसरे धपाटे टाकताना दाखवते मी. अशा पद्धतीने रुमाल त्यावर टाकला की असंही काढून घेऊ शकता अगदी अलगद. एकदम सोपी पद्धत आहे. कपड्याला बिलकुल पीठ चिटकत नाही. अशा पद्धतीने नक्की तुम्ही धपाटे करून बघा. खूप छान आणि मस्त होते. चव तर खूपच मस्त लागते. आता हेही धपाटं पहिल्यासारखंच भाजून घेतलेलं आहे. छान खमंग खुसखुशीत झालं. बघू शकता. कशी वाटली मग हे धपाट्याची रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. सध्या भोपळ्याची सीझन चालू आहे तर एक वेळा नक्की अशा पद्धतीने तुम्ही धपाटे करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.